out, lights went down. When you feel lost in your shadow, don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world, broken but strong, gotta move on. आपण आलाय रिव्हर्स वॉटरफॉलला आणि इथून त्याचा खाली धबधबा पडतो. आहे रे, आपण तिकडं गेलतो त्या टोकावरून गेला टोकाला आलो. बघत मस्त बघूया आपण. Lights went down. When you feel lost in your shadow, don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world, broken but strong, gotta move on. You're not a bakery of life, equip my soul, find the real gold, I'll fulfill what I started. त्या भावानं संदनदरी कंप्लीट झाली आमची फुल. आम्ही वरचा व्ह्यू बघितला आणि फुल माउंटेन्स बघितलं. आयुष्यपत एक नंबर आजची भावांनो. तुम्ही पण या, निसर्गाचा एन्जॉय करा. म्हणजे निसर्ग तुम्ही आनंद. तर भावानं तुम्ही पण या संदनदरीला आणि तिथं निसर्गाची मज्जा घ्या तुम्ही पण. खूप मस्त वाटतं इथं. चारही बाजूने डोंगर आणि इथं समोर आहे हरिश्चंद्रगड. तिथून कोकण कडा दिसतो आम्हाला, खूप भारी. आणि महाशाघाट पण दिसतो इथं, कल्याण दरवाजा पण आणि माहुली किल्ला पण. तर भावानं तुम्हाला खरंच आमच्या ब्लॉगमध्ये जे व्हिडिओ दिसेल तुम्हाला आधी बघा. तुम्हाला एक क्लिप मस्त टाकले आम्ही. तर भावानं खरंच तुम्हाला गाईड पाहिजे असेल तर मला बोलवा, मला कॉल करा. माझा नंबर तुमच्याकडे असेलच, नसेल तर DM करा मला इंस्टाला किंवा व्हॉट्सअपला. तर भेटू आपण आता. भावना आता आपण पोचलोय रतनगडला, म्हणजे रतनगडच्या खाली आलोय. रतनवाडी गावात आलं आणि तिथं मंदिर आहे एक छोटंसं आणि तो जुना आहे खूप. एक्सप्लोअर करू थोडा रतनगड आणि वाडी. रतनगडला नाही जायचं शकत कारण की संध्याकाळ जातो, तर आम्ही मंदिरात जातो इथं. हे बघूया. आणि हा जुना तीर्थ रतन मंदिरचा तीर्थ हा. इथे आंघोळ करू शकतो आपण. बघूया आपण भावांना. भावानं तुम्हाला या मंदिरात कधीच कॉस्ट वेस्ट नाही लागणार. म्हणजे कसं विकेटची गरज नाही, पार्किंगचे पण पैसे घेत नाही. तिथून तुम्हाला सीधा सरळ जायचं मंदिरात. बघूया आपण. भारी होणार मग काय व्हिडिओ मस्त नाही.
पार्वती बोली शंकर से, पार्वती बोली शंकर से, सुनिए भोलेनाथ जी, रहना है हर एक जन्म में मुझे तुम्हारे साथ जी, वचन दीजिए ना छोड़ेंगे कभी हमारा हाथ जी, ओ भोलेनाथ जी, ओ शंभुनाथ जी, ओ भोलेनाथ जी, ओ शंकरनाथ जी, ओ भोलेनाथ जी, ओ शंभुनाथ जी, ओ भोलेनाथ जी, ओ शंकरनाथ जी। जैसे मस्तक पे चंदा है गंगा बसी जटाओं में, वैसे रखना है अविनाशी मुझे प्रेम की छाँव में। जैसे मस्तक पे चंदा है गंगा बसी जटाओं में, वैसे रखना है अविनाशी मुझे प्रेम की छाँव में। तर भाव नाही दिसते तुम्हाला मागे, हे खूप जुनं आहे मंदिर आहे, महाराजांच्या काळाच्या पण असेल मला असं वाटतंय. मग आपण बघूया, सर्च करूया. खूप मोठं आहे आणि इथं हे दिसतं फेऱ्या, इथं पाणी साठतं खूप, जेव्हा पूर्ण पाणी म्हणजे इथं पाऊस जोरात असतो तेव्हा. बघूया तुम्ही मस्त. आणि हे आर्टिकलच्या पण मस्त आहे जुन्या काळातले. तर भावना आमचं दर्शन झालं आहे इथं रतनवाडीमधला मंदिर आहे. आम्ही आता दर्शन घेऊन चाललोय आता घरी कच्च्या मुखात. तर भेटूया पुढे. कांड करतो मोठे कांड करायचे, छोटे नाही करायचे. बोला ना भारी भारी नाही असं बोलला तर थांबवल्या. अरे बाबा गाण फटे पण लाखो पाय. बघायला या. हा बघ तिथं तुला हे पण दिसेल, ब्रिज पण आहे. जाता येतं का? हा येऊन जाऊन शकतो आपण. तुझा पाऊस असला पाहिजे असतो. तसं आता पण जाऊ शकलो असतो पण. कार कसं वाटतंय? नहानी वॉटरफॉल. उद्या येऊ भावांनो आपण इथं भेटूया. हळूहळू त्या खड्ड्यांची मज्जा घेऊ. तर ओमकार थोडा हळूहळू झालाय. हळू 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 लाईफ कशी हळूहळू चालली पाहिजे. निसर्गाचा आनंद घ्या भावानो, मज्जा घ्या भावा. आता वसुंधरा येणार आहे, थोड्याच वेळात वसुंधरा दाखवेल तुम्हाला. हे काय अशीच लाईफ एन्जॉय करायची. कुठं पण राहा पण लाईफ मध्ये एन्जॉय करत राहा. लाईफ असं दारू पिऊन वाईटच्या मार्गे जाऊ नका, सिगरेट पिऊन वाईटच्या मार्गे जाऊ नका, कधीच फालतूय काम करू नका. तुम्ही फक्त निवंत राहा, खुश राहा. वसुंधरा रावाज बाबा रावाज. बाबा भावातून गेम केला.
खड्डा खड्डे स्लोप आहे हॅलो स्लिप मारल भाई कधीच सांगता नाही गाडीचा कधीच गेम म्हणजे असं बोललो नाही पण काय आता एवढं प्रेमाने एवढं प्रेम अगो बाई हे काय आहे प्रकार तर रात्रीच्या आले 6 वाजले 7 वाजल्यात आणि आम्ही आहे काय नदी काय तो झाड काय तो डोंगर बरं वाटतंय सो गाईज भावानी गाडी टाकल्या एक गट्टा दिसत आपण आता पटारे पायलॉक ये देख रहे ना नजारा ये दिखता नहीं एक ये पीछे वाले है ना पीछे वाले इनको दिखता नहीं दिखाना पड़ता है भाई लोग आपण आता गावात आलो आहे आणि गाव आपला शांत आहे पण माझा आवाज गाजलेला आहे भाई 1 मॅन शो महाराष्ट्र गाजवलाय अग सरे तुझं ग अग सरे आलो आलो मी जायचं असता अरे टर्न आता राईट टर्न मारायचा भावा आपल्याला फुल रावच टर्न मारायचा एक वर्ष झाला मी इथं टपावरच बसलोय तर मला आता समजलंय कसं बसायचं कसं राहायचं तर दुनियादारी मी शिकलोय या बसच्याच मागे घ्यायचं आता तुला ही बस काय जागा देत नाही आपल्याला बस वाल्याला व्हिडिओ पाठवतो त्याच्याकडून 100 रुपये घेतो काय याला सकाळचा हात कापला अजून दुखतोय नशीब हातच कापला कसं वाटतंय गारगार अरे भावा तुला खावा रे भावा राम राम विठ्ठल विठ्ठल हॅलो तुला फोटो काढ आता बघ ते सोडला असेल इकडं बघ इकडं बघ अच्छा अरे यार त्याला जरा हॉटस्पॉट दे ना मी तू हॉटस्पॉट सोड
रेड लागले पण फिमेल वर्जन मस्त आहे. हा मी पण रील्सला ऐकलं. भाई म्युझिकच काय पीसफुल आहे यार. ते नंतर समजतं रे भाई वयात आलं. मला काय टाइमपास ना आधी एवढा नाही आवडला. मी तर दरवर्षी 3 इडियट्स आता 2-3 वर्ष आले पण 3 इडियट्स पुन्हा बघितलं कारण की टीव्हीच नाही बघितली.